राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. अकोले तालुक्यातील पठार भागात कोरोना महामारीनंतर वारंवार विनंती अर्ज करूनही बस सेवा पूर्ववत सुरू केल्या नसल्याने बस सेवा पूर्ववत सुरू न झाल्यास अकोले बस डेपो बंद करत अकोले बस स्थानकावर ठिय्या जन आंदोलन करण्याचा इशारा विकास क्रांती सेनेचे अध्यक्ष भगवानदादा काळे यांनी अकोले बस डेपो आगार प्रमुख सुरेश दराडे यांना मंगळवार दिनांक 27 जानेवारी रोजी निवेदन देत इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर अकोले बस डेपो आगार प्रमुख सुरेश दराडे यांनी विकास क्रांती सेनेच्या मागण्या पूर्ण करत मंगळवार दिनांक 3 फेब्रुवारी पासून अकोले पुणे बस सेवा तसेच सोमवार दिनांक 9 फेब्रुवारी पासून अकोले परेल बस सेवा सुरू करत असल्याचे लेखी पत्र विकास क्रांती सेनेला देण्यात आलंय. तसेच आंदोलन स्थगित करण्याची विनंती देखील करण्यात आली आहे. नमस्कार, आपण आज या ठिकाणी अकोले बस आगारामध्ये या ठिकाणी आलो आहे आणि आपण 27 डिसेंबर रोजी आगार प्रमुख दराडे साहेबांना पत्र दिलं होतं की आपल्याकडं साधारणपणे कोरोनाच्या काळापासून एकही बस चालू नाही आहे. विद्यार्थ्यांचा, जाणाऱ्या महिला वर्गाचा, वृद्धांचा किंवा सर्वच ग्रामस्थांचा, मुंबई पुण्याकडे जाणाऱ्या सर्वांची अतिशय मोठी गैरसोय होती. त्या अनुषंगाने आपण त्यांना विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून पत्र दिलं होतं की या बस चालू व्हाव्यात, अन्यथा आम्ही आंदोलन करू. तरी या ठिकाणी दराडे साहेब आणि वाकचौरे साहेब या दोघांचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी आपल्या विनंतीला मान देऊन उद्यापासून म्हणजे 3 तारखेपासून पुणे अकोले गाडी अकोल्यापासून पुण्याकडे जाणारी ती गाडी साधारणपणे 6:30 वाजता 6 ते 6:30ला अकोल्यावरून सुटणार आहे आणि बेलापूरमध्ये ती 7:30 वाजेपर्यंत येईल, 7 ते 7:30पर्यंत येईल. ती एक गाडी त्यांनी उद्यापासून चालू केली आहे आणि 9 फेब्रुवारी म्हणजे साधारणपणे 5-6 दिवसानंतर 9 फेब्रुवारीपासून ते परेल अकोले म्हणजे जी पूर्वीची परेल होती त्याच टायमिंगला ती गाडी आपली अकोल्यावरून परेलला जाईल आणि दुसऱ्या दिवशी परेलवरून पुन्हा अकोल्याला येईल. तर या दोनही गाड्या त्यांनी या ठिकाणी अविरतपणे चालू करण्याचा आपल्याला या ठिकाणी शब्द दिलेला आहे. त्यांचा कुठल्याही प्रकारे खंड यापुढे होणार नाही असंही त्यांनी या ठिकाणी आपल्याला ग्वाही दिलेली आहे. तरी आपण त्या दोघांच्याही, या आगार प्रमुख साहेबांचे आणि वाकचौरे साहेबांच्या दोघांचे मनापासून आपण या ठिकाणी ऋण व्यक्त करतो की त्यांनी आपल्या विनंतीला मान दिला आणि त्यांनी आपल्याला आंदोलन करू नये अशी या ठिकाणी त्यांनी आपल्याला सूचना केल्या, विनंती केली. तर आपण त्यांच्या त्याही सूचनेला मान दिल्या कारण त्यांनी आपल्या मागण्या मान्य केलेल्या आहेत. त्यांचे मनापासून आपण आभार मानतो. त्याचप्रमाणे अकोले आणि पुणे आणि मुंबईला जाणाऱ्या ग्रामस्थांना, या परिसरातून परेल अकोले आणि पुणे अकोलेने जाणाऱ्या सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की आपल्याला पुण्याला आणि मुंबईला जाण्यासाठी बस सेवा या ठिकाणी पूर्ववत चालू होत आहेत. आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे. सर्व विद्यार्थी बांधवांना, वृद्धांना, महिलांना देखील विनंती आहे की आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे. धन्यवाद. पुनश्च एकदा आगार प्रमुख साहेब दराडे साहेब आणि वाकचौरे साहेबांचे मनापासून आभार. धन्यवाद. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.